आणि वायव्य मुंबई मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर ईडी आणि सीबीआयचा प्रचंड दबाव असल्याचं संजय राऊत म्हणतात। अमोल कीर्तीकरांवरती भाजपच्या शाखांचा दबाव असल्याचं त्यांनी सांगितलं। विनोद घोसाळकर काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार नाहीत, हेही राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे। असं होणार नाही। विनोद घोसाळकरांना ढकललं तरी ते जाणार नाहीत। विनोद घोसाळकर असतील, आमचे अमोल कीर्तीकर असतील, या जागांविषयीचे वाद सुरू आहेत। हे आमचे जे लोक आहेत पक्षाचे, अमोल कीर्तीकरांवर प्रचंड दबाव आहे ईडी आणि सीबीआयचा आताही, की तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेऊ नका। हे ईडी आणि सीबीआयचा दबाव आहे, म्हणजे भाजपच्या शाखांचा दबाव आहे, आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने लढा। पण अमोल कीर्तीकर म्हटले मला तुरुंगात टाकलं तरी मी लढत राहीन। विनोद घोसाळकर म्हटले नाही, मी शिवसैनिक आहे, शिवसेना उमेदवारी देणार असेल तरच मी लढेन। शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचं आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गो अहेड दिलं होतं, पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली। आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकली। पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे। दैसर बोरिवली हा जो भाग आहे, तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर 100% त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू, हे आम्हाला माहिती आहे। पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागितली, आम्ही काँग्रेसला दिली। विनोद घोसाळकर यांना काँग्रेसकडून काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं असं देखील ऑफर देण्यात असं होणार नाही, त्यांनी नकार दिला। असं होणार नाही। विनोद घोसाळकरांना ढकललं तरी ते जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।